पेंटिकॉस्ट दिन तथा शुभ्र रविवारच्या उपासनेला आपण सुरुवात करूया। आणि या उपासनेला सुरुवात करत असताना उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 152, उपासना संगीत गीत क्रमांक 152, चेतीव आमादीना पवित्र आत्म्या येऊन, हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया। चेतीव आमादीना, चेतीव आमादीना, पवित्र आत्म्या येऊनी, पवित्र आत्म्या येऊनी, चेतीव आमादीना, चेतीव आमादीना, हिमवत मुची अंतःकरणे, हिमवत मुची अंतःकरणे, थंडची गेली होनी, थंडची गेली होनी, चेतीव आमादीना, चेतीव आमादीना, ऐहिक लोभे आत्मसुखाची, ऐहिक लोभे आत्मसुखाची, भुरळची गेली पडूनी, भुरळची गेली पडूनी, चेतीव आमादीना, चेतीव आमादीना, मोहक कितीतरी श्रमविरुदया, मोहक कितीतरी श्रमविरुदया, आपुल्या पाशे छळूनी, आपुल्या पाशी छळूनी, चेतीव आमादीना, चेतीव आमादीना. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकानं त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे। प्रार्थना करूया। हे विश्व निर्माण करते आमच्या जिवंत परमेश्वर देव बापा, मनापासून आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो, तुला गौरव आणि सन्मान देतो। मागील सप्ताहभर तू आमचं संरक्षण केलेलं आहेस, पालन पोषण केलेलं आहेस, मार्गदर्शन करून तुझ्या विश्वासामध्ये स्थिर आणि दृढ राखलेला आहेस। या तुझ्या दयेबद्दल तुझे उपकार मानतो। हे कृपाळू परमेश्वर देव बापा, आजच्या या विशेष दिनाच्या अर्थात पेंटिकॉस्ट दिनानिमित्त असलेल्या उपासनेच्या द्वारे आपापल्या कुटुंबामध्ये तू आम्हाला एकवटलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो। आजच्या या विशेष दिनी जे काही तू आमच्याशी बोलणार आहेस प्रभू, ते समजणारं अंतःकरण तू आम्हाला दे। ही भक्ती तू आपल्या हातामध्ये घे। वचन विदित करत असताना मजदीन पामरावर तुझी कृपा दृष्टी असू दे। प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे।
आणि या पेंटिकॉस दिनाचं अर्थात शुभ रविवारचं महत्त्व जाणून घेण्यास आम्हा सर्वांचं सहाय्य कर. पुढील सर्व भक्ती आणि उपासना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. पेंटिकॉस दिनानिमित्त असलेली सार प्रार्थना, शास्त्रपाठ, पत्र आणि शुभवर्तमान. यावेळेस आजच्यासाठी असलेली सार प्रार्थना आपण करूया. प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, या दिनी तू तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्म्याचे दान देऊन नवी दृष्टी दिलीस. आम्हालाही या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन लाभो. आमच्या विचारांना आणि कार्यांना तो गती देव आणि सत्याची कास आम्ही कधी सोडू नये असे तो करो. तुझा व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आजच्या या विशेष भक्तीसाठी असलेला प्रथम शास्त्रपाठ यावेळी आपण ऐकूया. योयल नामक ग्रंथ याचा 2रा अध्याय आणि 28 ते 32 ही वचनं. योएल याचा 2रा अध्याय 28 ते 32 वचनं आपण वाचूया. देवाच्या आत्म्याचा वर्षाव. यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. तुमचे दास व दासी यावरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुराचे रोळ अशी चिन्हे दाखवीन. परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल. कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे निभावलेले सियोन डोंगरावर व यरुशलेमेत राहतील आणि परमेश्वराने ज्यांना बोलवले ते बाकी उरलेल्यात राहतील. येथे प्रथम शास्त्रपाठ समाप्त होतो. आमेन. त्याचप्रमाणे आजच्या मननाकरिता असलेला द्वितीय शास्त्रपाठ प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 1 ते 11 ही वचनं आपण यावेळी ऐकूया. पवित्र आत्म्याचे दान. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला. तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद आला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. अग्नीच्या जिभासारख्या वेगवेगळ्या झालेल्या जिभा त्यास दिसल्या आणि ते त्या प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसे त्यास वदविले तसे ते अन्य भाषातून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी येरुशलेमात राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण की प्रत्येकाने आपापल्या भाषेत त्यास बोलताना ऐकले. ते सर्व चकित व विस्मय होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येकजण आपली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपेटिया, येहुदिया, कंपदुकिया, पंत आसिया, फ्रुगिया, पंपफुलिया, मिसर व कुर्नेच्या जवळच्या लिंबोआ देश यातले राहणारे यहुदी व यहुदी मतानुसारी असे रोमिय प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्याच आपापल्या भाषात देवाची महत्कृत्य सांगताना ऐकतो. देवबाप वाचलेली वचनं आम्हा प्रत्येकाला समजण्यास सहाय्य करू. त्याचप्रमाणे आजकरिता असलेलं शुभवर्तमान यावेळेस आपण ऐकणार आहोत. सन्माननीय राठोड पाळक साहेब शुभवर्तमानाचं वाचन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रभो तुम्हा सह असो. आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. शुभवर्तमान
पवित्र शुभवर्तमान संत योहान लिखित शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि त्याच्या 19व्या वचनापासून शुभवर्तमान आज प्रारंभ होतो. हे प्रभो तुला गौरव असो. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हा शांती असो. जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हाला पाठवितो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मंडळीसाठी सूचना आहेत. मंडळीला सूचित करण्यात येतं की लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशामध्ये असलेल्या परिस्थितीमुळे चर्चेस उपासना बंद आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या आध्यात्मिक जीवनाची काळजी घेत क्राइस्ट चर्च पास्टेट कमिटी आणि आचार्य यांनी यूट्यूबच्या माध्यमातून आपणापर्यंत देवाच्या वचनाची सेवा पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. आतापर्यंत अगदी यशस्वीपणे देवाचं वचन आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे. त्याबद्दल देवाचे आभार मानतो, त्याला धन्यवाद देतो. विनंती आहे मंडळीला की लॉकडाऊनच्या काळामध्ये आपले दान आणि दशांश हे आपल्याकडे सुरक्षित आहेत. या विश्वासानं मंडळीला आव्हान करण्यात येते की सदरील आपल्याकडे जमा असलेलं दान आणि दशांश डोनेशन वगैरे जर आपणाला चर्चमध्ये द्यायचं असेल तर चर्चचे खजिनदार सन्माननीय डॅनियल अस्वले यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करावा. म्हणजे आपणाकडील दान हस्तगत करण्यासाठी श्री डॅनियल अस्वले हे व्यवस्था करतील. कृपया त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधावा. विवाह घोषणा. तिसऱ्या वेळेसाठी असलेल्या विवाह घोषणा. कुमार सचिन योसेफ सकट, राहणार सातारा परिसर औरंगाबाद, आणि कुमारी स्नेहा सुखानंद घोरपडे, राहणार शांतीपुरा छावणी औरंगाबाद. तसेच कुमार प्रकाश विजय कसबे, राहणार जालना, आणि कुमारी निशा एलिया साळवे, राहणार ख्रिस्तनगर छावणी औरंगाबाद. या जनांची विवाह घोषणा करीतो. या जनांनी पवित्र विवाहानं संयुक्त न होण्याचं योग्य कारण अडथळा आपणापैकी कुणास ठाऊक असल्यास बोलून दाखवावा. यांच्या विवाह घोषणेची ही तिसरी म्हणजे शेवटली वेळ आहे. त्याचप्रमाणे कुमार सौरव वीरेंद्र गायकवाड, राहणार सोलापूर, व कुमारी प्रियंका सुनील रानडे, राहणार मिल कॉर्नर औरंगाबाद. या जनांचीही विवाह घोषणा करीतो. या जनांनी या पवित्र विवाहानं संयुक्त न होण्याचं योग्य कारण अडथळा अथवा प्रत्यवाय आपणापैकी कुणास ठाऊक असल्यास त्यांनी बोलून दाखवावा. यांच्या विवाह घोषणेची ही दुसरी वेळ आहे. पुन्हा एक वार पेंटिकॉस्ट दिन तथा शुभ्र रविवारच्या उपासनेमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तसेच आतापर्यंत अतिशय यशस्वीपणे यूट्यूबच्या माध्यमातून देवाचे वचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी
ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे, खास करून मंडलिक परिवार आणि श्री प्रशांतजी तिडके या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांनी दिलेल्या या सेवेबद्दल देवाचं गौरव करतो. आज चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं जे थीम आम्हाला दिलेलं आहे ते थीम आहे पवित्र आत्म्याचे वरदान. पवित्र आत्म्याचे वरदान हे थीम समजून घेण्यासाठी देवाकडे आपण सामर्थ्य मागूया. कारण बायबल सांगतो बलानं नव्हे, पराक्रमानं नव्हे, तर माझ्या पवित्र आत्म्याद्वारे कार्यसिद्धी होईल. आणि म्हणून आजच्या या उपासनेमध्ये त्या पवित्र आत्म्याला आपण आमंत्रित करूया. डोळे बंद करू. पवित्र आत्मा मुझे ले जा यीशु के चरणों में, पवित्र आत्मा. हे गीत आपण सर्वजण मिळून म्हणूया. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा. कृपाळू परमेश्वर देव बापा, पुन्हा एक वार या पवित्र वाराबद्दल तुझे मनापासून आभार मानतो. जे थीम आज तू आम्हाकरता दिलेला आहे त्या थीमचा विचार करत असताना, मनन आणि चिंतन करत असताना तू आम्हा सर्वांना तुझं सामर्थ्य दे. तुझं हे पवित्र वचन समजणारं अंतकरण तू आम्हाला दे. तुझ्या या पवित्र वचनाद्वारे तुझ्या पवित्र जनांशी वार्तालाप करत असताना लागणारे शब्द आणि विचार तू मला दे. आणि कृपाळू जिवंत दे बापा, आजच्या या संदेशाद्वारे आम्हा सर्वांच्या जीवनाला नवीन दिशा प्राप्त होते. प्रभूजी, आम्ही जसे आहोत तसं स्वतःचं समर्पण तुझ्या हातामध्ये करत आहोत. प्रभू, ये आमचं सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. देवाच्या पवित्र लोक हो, आजचा दिन आम्हा सर्वांसाठी अर्थात अखिल मानव जातीसाठी एका आशीर्वादाच्या वर्षावानं भरलेला दिन असा आहे. कारण आजपासून साधारण 2020 वर्षांपूर्वी, साधारण पहिल्या शतकामध्ये जी घटना आद्य मंडळीमध्ये असलेल्या शिष्यांच्या जीवनामध्ये घटना नव्हे तर अद्भुत घटना त्यांच्या जीवनामध्ये घडली, त्या घटनेचा विचार करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आणि ती घटना म्हणजे आद्य ख्रिस्ती मंडळीतील कार्य करणाऱ्या शिष्यांकरिता
प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेले वरदान, प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांच्यावर केलेली वरदानांची वृष्टी, आणि हा दिवस शिष्यांच्या जीवनामध्ये एक नवीन आशा, एक नवीन सामर्थ्य, एक नवीन चेतना घेऊन आलेला होता. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर, त्याच्या पुनरुत्थानानंतर आणि त्याच्या स्वर्गरोहणानंतर शिष्यांच्या जीवनामध्ये प्रभूची कमतरता जाणवत होती आणि प्रभूची अनुपस्थिती, ख्रिस्ताची अनुपस्थिती त्यांच्या जीवनामध्ये सतत त्यांना खटकत होती, जाणवत होती. आणि त्यामुळे पावलोपावली, क्षणोक्षणी ते अस्थिर होत होते, निराश होत होते आणि असं निराश आणि अस्थिरतेचं जीवन ते जगत होते. या काळामध्ये वारंवार प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना दिलासा दिलेला आहे की तुम्ही एकटे नाही. मी जरी तुमच्यामधून जातो आहे तरी तुम्ही एकटे नाही, तर मी तुमच्या सोबत असेन. आणि वारंवार प्रभू येशू ख्रिस्तानं हा आत्मविश्वास या शिष्यांना दिलेला आहे. प्रेषितांच्या कृत्यांच्या पहिल्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना स्वर्गरोहण होण्यापूर्वी एक दिलासा दिला आणि तो दिलासा त्या ठिकाणी आहे. तुम्ही अवश्य ते वचन वाचावं अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर त्याच्या अगोदर योहानाचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये, योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना अभिवचन दिलेलं आहे. त्या ठिकाणी काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त? मी पित्याला विनंती मी करीन, पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. म्हणजे सत्याचा आत्मा देईन, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. आणि हा मोठा दिलासा येशूनं आपल्या शिष्यांना दिलेला आहे. त्याचप्रमाणे योहानाच्या शुभवर्तमानाच्या 14व्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये त्यानं आणखीन एक अभिवचन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो त्यांना म्हणतो आहे, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी तुम्हाकडे येईन. मी तुम्हाकडे येईन. आणि योहानाच्या शुभवर्तमानाच्या 16व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये देखील त्यानं त्यांना एक सूचना दिलेली आहे आणि तो त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. आणि येशू ख्रिस्ताच्या या स्टेटमेंटनं शिष्यांमध्ये आणखीन गोंधळ झालेला होता. आणि अशा रीतीनं प्रभू येशू ख्रिस्तानं पवित्र आत्मा पाठवून देण्यासंबंधी जी काही अभिवचनं आपल्या शिष्यांना दिलेली होती, त्या सर्व अभिवचनांची पूर्तता करणारा आजचा हा दिवस आहे, ज्याला आम्ही पेंटिकॉस्ट किंवा शुभ्र रविवार संबोधत आहोत. प्रभू येशू ख्रिस्तानं मानव मात्रावर केलेली ही अगाध दया आहे. आणि योयल संदेष्ट्यानं या पवित्र आत्म्याबद्दल केलेल्या भाकितामध्ये
जो अध्याय आम्ही वाचला, योयल 2 अध्याय आणि 28 पासून काही वचनं आपण वाचली आणि 28व्या वचनामध्ये या पवित्र आत्म्याच्या संदर्भात त्यानं फार मोठी गोष्ट सांगितलेली आहे. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो, यानंतर असे होईल की यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. आणि अशा रीतीनं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कुणासाठी आहे आणि कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न योयल संदेष्टानं केलेला आहे. आणि त्याच्या त्या वचनानुसार आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र आत्म्याजवळ भेदभाव नाही. नंबर 2, पवित्र आत्मा हा सर्वांसाठी आहे, कारण देवानं पवित्र आत्मा वर्षाव करण्यासाठी सगळ्यांना निवडलेला आहे. योयल संदेष्टानं अगदी कन्या, पुत्र, तरुण, तरुणी, वृद्ध, अपंग सगळ्यांना त्या सामर्थ्यामध्ये देवानं समाविष्ट केलेला आहे, असा जणू काही एक अतिशय मोठा संदेश दिलेला आहे. आणि हाच पवित्र आत्म्याचा गुणधर्म आहे की पवित्र आत्मा देवानं सर्वांसाठी पाठवलेला आहे. पवित्र आत्म्याकडे कुठल्याही प्रकारचा भेद नाही. पवित्र आत्म्याकडे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. तर पवित्र आत्मा सर्व प्रकारचे भेद, भाषाभेद, राष्ट्रभेद, पंथभेद, जातीभेद, लिंगभेद या सर्व भेदांना पार करून जाणारं सामर्थ्य म्हणजे पवित्र आत्मा आहे. आणि आद्य मंडळीसाठी जणू काय ही अतिशय मोठी देणगी होती. या पवित्र आत्म्याद्वारे त्या ठिकाणी देवाचं महत्कृत्य प्रगट झालेलं आहे. आणि देव त्याचा आत्मा अखिल मानवजातीसाठी देव केलेला आहे, असं योयलनं प्रगट केलेलं आहे. असे असताना म्हणजे देवाचा पवित्र आत्मा सर्वांसाठी असताना आज मात्र काही लोकांनी ती स्वतःची मक्तेदारी करून ठेवलेली आहे. पवित्र आत्मा ही केवळ त्यांचीच मक्तेदारी आहे असं त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि ही अतिशय खेदाची बाब आहे. एक गट जो आमच्या सोबत वाढत आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या संबंधात ते असं म्हणतात की तुम्हाला जर पवित्र आत्मा आहे तर तुम्हाला अन्य भाषा आलीच पाहिजे. तुम्हाला जर पवित्र आत्मा असेल तर तुम्हाला अन्य भाषा आलीच पाहिजे. आणि हा घोटाळा झाला तो पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण वाचलेल्या वचनांना, त्या वचनानुसार किंबहुना त्या वचनांना आपल्या मतानुसार स्वरूप दिल्यामुळे हा सर्व घोटाळा निर्माण झालेला आहे. शब्दशः त्या वचनांचा अर्थ घेतल्यामुळे पवित्र आत्मा ही देणगी आज ठराविक लोकांची मक्तेदारी बनलेला आहे. परंतु योयल संदेष्टानं अतिशय स्पष्ट रीतीनं सांगितलेलं आहे की पवित्र आत्मा हा सर्वांकरता ओतण्यात आलेला आहे. पवित्र आत्मांचा वर्षाव
हा देवानं अखिल मानवजातीसाठी केलेला आहे आणि कोणतीही जात, कोणतीही मानवजात त्यापासून सुटलेली नाही. पेंटिकॉस्टच्या दिनी माडीमध्ये शिष्य असताना सोसाट्याचा वारा आणि त्या वाऱ्यासह ज्वालांच्या जिवा प्रत्येकावर वेगवेगळ्या रीतीनं आलेल्या आम्हाला पाहायला मिळतात. आणि त्या घटनेचं वर्णन अतिशय चांगल्या रीतीनं लुकानो प्रेषिताच्या कृत्यामध्ये केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी लुकानं सांगितलेलं आहे की वाऱ्याचा मोठा नाद झाला आणि अग्नांच्या ज्वालासारख्या वेगवेगळ्या होत असलेल्या जीवा प्रत्येक शिष्यांवर बसल्या. आणि त्या दिवशी शिष्यांना सर्वात मोठं दान मिळालं, भाषेचं दान. आणि ते भाषेचं दान हे अद्भुत दान होतं, ज्याला अन्य भाषा संबोधलेलं आहे, किंवा ज्याला आम्ही पाहतो की ग्लॉसोलेलिया असंही संबोधलेलं आहे. ही अन्य भाषा होती आणि या अन्य भाषेचं विशेषण हे होतं की शिष्य ती भाषा बोलत असताना त्यांना ऐकणारे जे होते ते सर्व त्यांच्या मूळ भाषेमध्ये त्यांना ऐकत होते. आणि ही अन्य भाषा हे वरदान त्या दिवशी शिष्यांना प्राप्त झालं. ते त्यांच्या भाषेत बोलत होते, परंतु त्यांना ऐकणारा प्रत्येक जण त्यांच्या मूळ भाषेमध्ये त्यांना ऐकत होता. आणि हे मोठं वरदान म्हणजे त्या दिवशी देवानं अखिल विश्वाला समजेल अशी भाषा आद्य मंडळीला दिली. अखिल विश्वाला समजेल. त्या ठिकाणी वाचन करत असताना तुम्ही ऐकलं, त्या दिवशी येरुशलेमेमध्ये जगात राहणाऱ्या प्रत्येक ठिकाणचे लोक एकत्र झालेले होते. आणि त्याची यादी देखील त्या ठिकाणी तुम्ही ऐकलेली आहे. त्या दिवशी येरुशलेमेमध्ये कोणकोणत्या ठिकाणचे लोक होते पुन्हा एकदा आपण ऐकूया. कोणते कोणते होते? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया, यहुदिया, कप्पदुकिया, पंत, आसिया, परुगिया, पंफुलिया, मिसर व कुर्नेच्या जवळचा लिबुआ देश. जवळचे सर्व यहुदी, तर यहुदी व यहुदीय मतानुसार असे रोमन प्रवासी त्या दिवशी एवढे लोक त्या दिवशी येरुशलेमेमध्ये होते. पवित्र आत्मा शिष्यांवर आला आणि शिष्य हे मूळ कुठले होते? गालिल. आणि ज्यावेळेस या सर्व लोकांनी त्यांना आपल्या भाषेमध्ये भाषेमध्ये बोलताना ऐकलं, त्यावेळेस त्यांना आश्चर्य झालं आणि त्यांनी प्रश्न केला की हे लोक गालिली ना? हे गालिल प्रांतात राहणारे ना? हे गालिल भाषा बोलणारे ना? मग असं कसं आहे की आम्ही सर्व यांना आपल्या मूळ भाषेमध्ये ऐकत आहोत? हे कसं की आपण सर्व यांना आपल्या मूळ भाषेमध्ये ऐकत आहोत? ही मोठी देणगी देवानं पेंटिकॉस्टच्या दिवशी मानव जातीला दिली, अर्थात त्यांच्या शिष्याला दिली, अशासाठी की त्यांनी पुढचं कार्य पूर्ण करावं. त्या दिवशी शिष्यांना येशूनं पवित्र आत्म्याद्वारे अशी भाषा दिली की ती सर्व जगाला समजू शकेल. आणि त्याच भाषेचा शब्दशः अर्थ घेऊन, त्याच घटनेचा शब्दशः अर्थ घेऊन मंडळांमध्ये आज वेगवेगळ्या चुली मांडण्यात आलेल्या आहेत. अर्थात त्या दिवशी आलेल्या अन्य भाषेचं दान हे सर्वांना एकत्र करण्यासाठी
आलेलं होतं. भाषेमुळे झालेला गोंधळ कदाचित तुम्हाला ठाऊक असेल. उत्पत्तीच्या ग्रंथाच्या 11व्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की नोहा नंतर आलेले लोक, निर्माण झालेले विश्वासी यांनी एक व्रत घेतलं आणि स्वतःसाठी एक नगर बांधण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्या नगरामध्ये अत्युच्च असं टावर बांधण्याचंही त्यांनी ठरवलं. आणि ती घटना 11व्या अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु ही घटना देवानं मानवासाठी केलेल्या संकल्पनेपेक्षा वेगळी होती. देवाची संकल्पना मानवासाठी काय होती तुम्हाला ठाऊक आहे का? उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाच्या 28व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? कृपा करून आपण वाचूया. उत्पत्ती 1 आणि 28. यामध्ये परमेश्वरानं आदाम आणि हवा यांना एक वरदान दिलं आणि काय म्हटलं? तेव्हा इसाकाने, क्षमा करा, उत्पत्ती 1 28, पहिला अध्याय 28वे वचन. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देवानं आदाम आणि हवा यांना आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. पृथ्वी व्यापून टाका. बस, बहुगुणित व्हा, फलद्रूप व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. परंतु त्या ठिकाणी नोहानंतर निर्माण झालेल्या लोकांनी स्वतःला संकुचित करण्याचा प्रयत्न केला होता, स्वतःला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला होता. आणि म्हणून देवानं उतरून त्यांच्या भाषेचा घोटाळा केला होता. आणि त्या घोटाळ्यानंतर ते सर्व एकमेकांपासून विभक्त झाले होते, एकमेकांपासून त्यांची फाटाफूट झालेली होती. आणि देवानं त्यांच्यामध्ये पाडलेली फूट, भाषेमुळे त्यांच्यामध्ये झालेला भेदभाव पुन्हा रिपेअर करण्यासाठी ज्या भाषेनं त्यांना विभक्त केलं होतं त्याच भाषेद्वारे पेंटिकॉस्टच्या दिवशी देवानं त्यांना पुन्हा एकत्र करण्याचा संकल्प केल्याचं आम्हाला पाहायला मिळतं. आणि ज्या भाषेमुळे ते विभक्त झाले होते, आजच्या दिवशी त्याच भाषेमुळे ते एक झालेले आहेत असं आम्हाला दिसतं आहे. आणि म्हणून अशी भाषा देवाला त्यांना दिली जी सगळ्यांना समजेल. उत्पत्तीच्या घटनेमध्ये त्यांची एकच भाषा होती जी सर्वांना समजत होती. परंतु त्यांच्या चुकीच्या निर्णयामध्ये देवानं त्यांच्या भाषेमध्ये केलेला बदल पुन्हा एक वार पेंटिकॉस्टच्या दिवशी सुरळीत केला. आता त्यानं अशी भाषा त्याच्या शिष्यांना दिली जी सर्व विश्वामध्ये राहणाऱ्या लोकांना समजू शकेल. आणि ती भाषा आहे, मी मागे सांगितल्याप्रमाणे, प्रीतीची भाषा, जी जनावरापासून मनुष्यापर्यंत सर्वांना समजणारी आहे. प्रीती. आणि प्रीती म्हणजे त्याग आणि बलिदान. त्याग आणि बलिदानाची भाषा ही सर्वांना समजणारी भाषा आहे. आणि ती भाषा त्या दिवशी आपल्या शिष्यांना येशू ख्रिस्तानं त्यांना दिलेल्या अभिवचनानुसार पाठवून दिली. आणि त्या भाषेनं हे संपूर्ण शिष्य परिपूर्ण झाले. आणि अशी भाषा ते बोलू लागले की ती सर्वांना समजू लागली. भाषेद्वारे पुन्हा एक वार एक देवानं या विश्वाला केलं. ऐक्यामध्ये सर्व विश्वाला बांधण्यासाठी त्या दिवशी पवित्र आत्मा देवानं पाठवून दिला. अखिल विश्वाला ऐक्यामध्ये गुंफित करण्यासाठी, ऐक्यामध्ये बांधण्यासाठी त्या दिवशी पवित्र आत्मा शिष्यांवर आला.
आणि शिष्यांनी तो ग्रहण केला. आणि तो ग्रहण केल्यानंतरचे शिष्यांच्या कार्यातील सर्व फलप्राप्ती प्रेषितांच्या कृत्यांमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. देवाचा तो आत्मा अर्थात ती भाषा जी सर्वांना समजणारी आहे ती स्वीकारल्यानंतर शिष्य यरुशलेममधून बाहेर पडले. ते त्याच ठिकाणी राहिले नाही आणि देवाची ही भाषा आज सगळीकडे सगळ्या विश्वामध्ये पसरलेली आहे. आणि म्हणून आजचा हा विशेष दिन आहे. या गिफ्ट नंतर किंवा या देणगीनंतर देवाची हीच इच्छा होती की शिष्यांनी त्याचे कार्य पूर्ण करावे. शिष्यांनी त्यांना दिली जबाबदारी पूर्ण करावी. आणि शिष्यांनीही वरदान प्राप्तीनंतर येशू ख्रिस्ताची त्यांच्या ठायी असलेली अपेक्षा पूर्ण केलेली संपूर्ण प्रेषितांच्या कृत्यांमधून आम्हाला पाहायला मिळेल. पवित्र आत्म्याची देणगी स्वीकारल्यानंतर शिष्य स्वस्थ बसले नाही. शिष्यांनी स्वतःला पुन्हा बंद दरवाजाआड ठेवलं नाही. शिष्यांनी पवित्र आत्मा मिळाल्यानंतर स्वतःला फक्त यरुशलेमेत ठेवलेलं नाही, तर त्यांनी स्वतःच योगदान अखिल विश्वामध्ये दिलं. आणि त्याचंच प्रतीक आहे भारत देशामध्ये थोमाचं येणं. साधारण इसवी सन 70 मध्ये येशूचा शिष्य पवित्र आत्म्यानं परिपूर्ण होऊन भारतामध्ये आला. आणि आज भारतासारख्या देशामध्ये प्रभूचं वचन आमच्या जवळ आहे, आमच्या कुटुंबामध्ये आहे, आमच्या जीवनामध्ये आहे. त्याचं कारण हेच की पवित्र आत्मा प्राप्त झाल्यानंतर येशूचे शिष्य स्वस्थ बसले नाही. आत्मा प्राप्तीनंतर मनुष्य स्वस्थ बसूच शकत नाही. याचं प्रतीक आहे की येशूचे वेगवेगळे शिष्य वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले आणि वेगवेगळ्या ठिकाणी येशूचं जिवंत वचन त्यांच्याद्वारे पोहोचलेलं आहे. आद्य मंडळीमध्ये कार्य केल्यानंतर शिष्यांनंतर ती जबाबदारी तुमची आणि माझी आहे, जी येशूची जबाबदारी होती. आणि येशूची जबाबदारी काय होती तुम्हाला ठाऊक आहे. लुकाचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 18वं वचन आपण ऐकूया. त्या ठिकाणं येशूच्या जबाबदारीबद्दलची माहिती आहे. प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, येशू म्हणतो प्रभूचा आत्मा मजवर आलेला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. धरून नेलेल्यांची सुटका धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्या दृष्टी ही विदित करावयास, व ठेचलेल्यास मोकळे अंधारास करावयास, दृष्टी विदित करण्यास व ठेचलेल्यास मोकळे करावयास, ठेचलेल्यास मोकळे करावयास, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष विदित करावयास त्याने मला पाठविलेले आहे. परमेश्वराचे प्रसादाचे वर्ष विदित करावयास त्याने मला पाठविले आहे. आणि ही जबाबदारी येशूवर होती. ती जबाबदारी त्यानं पूर्ण केली. आणि पर्यायानं पवित्र आत्मा प्राप्त झाल्यानंतर आद्य मंडळीत कार्यरत असलेल्या शिष्यांनीही ही जबाबदारी पूर्ण केली. खास रीतीनं संत पावलानं त्याचं सेवा कार्य जर तुम्ही पाहिलं, अभ्यासलं, तर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हेच कार्य संत पावलानं केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तेच कार्य तुम्हाला आणि मला करायचं आहे. कार्यपद्धती कदाचित भिन्न असेल, परंतु कार्य मात्र आम्हाला हेच करायचं आहे. प्रभूनं आपल्या शिष्यांना आज्ञा दिली मत्तयाच्या शुभवर्तमानाच्या 28व्या अध्यायामध्ये की तुम्ही जाऊन सर्व लोकांना शिक्षण द्या, त्यांचा बाप्तिस्मा करा
त्यांना सुवार्ता सांगा. संत पौलानं त्याच्या पत्रांमधून महत्वाचे 2 उल्लेख केलेले आहेत. काही ठिकाणी तो मंडळ्या म्हणतो आहे आणि काही पत्रामध्ये तो मंडळी म्हणतो आहे. अर्थात मंडळ्यांमध्ये म्हणजे अनेक मंडळ्यांमध्ये केलेलं कार्य हे वेगळं आहे आणि मंडळीमध्ये करायचं कार्य हे वेगळं आहे. येशूनं दिलेल्या आज्ञेचा शब्दशः अर्थ लावल्यामुळे अनेक घोटाळे सध्या स्थानिक मंडळीमध्ये सुरू झालेले आहेत. येशूनं दिलेल्या या आज्ञेचा उपयोग स्थानिक मंडळीतील काही लोक असा करत आहेत की येशूनं सांगितलेलं आहे की सर्व जगाला जाऊन सुवार्तेची घोषणा करा, आणि मग ते काय करत आहेत? ही घोषणा आपल्याच मंडळांमध्ये उपयोगी आणत आहेत आणि आपल्याच मंडळांमध्ये सुवार्ता सांगून आपल्याच मंडळांना चर्चपासून वेगळं करत आहेत आणि आपल्याच मंडळामध्ये अनेक चर्च त्याच्यामुळे निर्माण होत आहेत. प्रियांनो, मी सांगितल्याप्रमाणे स्थानिक मंडळीतील कार्य वेगळं आहे आणि येशू ख्रिस्तानं दिलेली अखिल सृष्टीसाठीची आज्ञा ही वेगळी आहे. अखिल सृष्टीसाठी घोषणा करणारे पात्र वेगळे आहेत आणि मंडळीमध्ये राहून मंडळीची सेवा करणारी सेवा ही वेगळी आहे. आणि त्यामध्ये गल्लत झाल्यामुळे अनेक मंडळीतले लोक वैयक्तिक मंडळ्या, आपल्या स्वतःच्याच मंडळ्या फोडून त्यांच्याचद्वारे छोट्या छोट्या चर्चची स्थापना करत आहेत आणि ज्याची झळ चर्चला पोचत आहे. पवित्र आत्म्याचं योग्य कार्य अर्थात एक करणं हे बाजूला सरून दुसरंच कार्य सुरू झालेलं आहे. आणि म्हणून तुम्ही जर मत्तईकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 5 ते 8 ही वचनं जर पाहिली तर त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्यांना दिलेली आज्ञा आहे. काय लिहिलंय तिथे? या 12 जणांस या 12 जणांस म्हणजे आद्य मंडळीतील हे 12 शिष्य यांना येशूने अशी आज्ञा करून पाठविले की येशूनं अशी आज्ञा करून पाठवले की परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका, परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शंभरोन्यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. शम्रोनाच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. तर इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराकडे जा. हरवलेल्या मेंढरांकडे जात असताना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठास शुद्ध करा, कुष्ट्यांना शुद्ध करा, भूते काढा, तुम्हाला फुकट मिळालेले आहे फुकट द्या. आणि ही महत्वाची आज्ञा मंडळीमध्ये काम करण्यासाठी आज तुम्हाला आणि मला स्वीकारायची आहे. आपल्या मंडळी तर लोकांपर्यंत आम्हाला जायचं नाहीये. मंडळीच्या इतर मंडळांपर्यंत आम्हाला पोचायचं नाहीये. तर स्थानिक मंडळी या नात्यानं कार्य करत असताना आमच्या मंडळीमधून जे दुरावलेले आहेत, जे हरवलेले आहेत, जे चर्चपासून दूर झालेले आहेत, त्यांच्या अडचणींमुळे, त्यांच्या न्यूनगंडामुळे, त्यांच्या स्वभावामुळे ते चर्चपासून दूर झालेले आहेत, अशांपर्यंत पोहोचून त्यांना चर्चमध्ये आणण्याचं कार्य आज चर्चची मंडळी या नात्यानं तुम्हाला आणि मला करायचं आहे. ही ख्रिस्तानं आम्हाला दिलेली जबाबदारी आहे. परंतु जर बारकाईनं आम्ही पाहिलं तर आम्ही विपरीतच कार्य करत आहोत. आमच्याच मंडळातील रेग्युलर असलेल्या लोकांपर्यंतच आम्ही पोहोचत आहोत आणि त्यांचेच गट आम्ही बनवत आहोत आणि त्यांच्याच मध्ये प्रार्थना आणि इतर ॲक्टिव्हिटीज करत आहोत. आणि येशू ख्रिस्तानं सांगितलेला हा गट
जो जवळ असूनही दूर आहे, जो सानिध्य असूनही वंचित आहे, त्या गटापर्यंत या दिवसांमध्ये आम्हाला पोहोचायचं आहे. कारण पवित्र आत्मा आम्हाला याच कारणासाठी मिळालेला आहे. मग दुसरा प्रश्न हा आहे की काय आम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे? कारण एक गट असा म्हणतो, जर तुम्हाला पवित्र आत्मा असेल तर तुम्हाला अन्य भाषा आलीच पाहिजे. मग काय तुम्ही अन्य भाषा बोलणारे आहात? नाही ना. परंतु पवित्र आत्मा मात्र आम्हा प्रत्येकांना दिलेला आहे. पवित्र आत्मा मात्र आम्हा प्रत्येकाला दिलेला आहे. देवानं तो सर्वांसाठी भेदभाव न करता दिलेला आहे. तो आमच्यामध्येही आहे, परंतु तो कुठेतरी दबलेला आहे. एक गृहस्थ रस्त्यानं चालले होते. खेड्यामध्ये घडलेली ही घटना आहे. आणि खेड्यातून जात असताना त्यांनी पाहिलं की काही लोक विहीर बनवण्याचं कार्य करत आहेत. आणि मग ते गृहस्थ थांबले आणि ते विहीर काम करणाऱ्या इंजिनियरला त्यांनी विचारलं की तुम्ही काय करत आहात? आणि त्या इंजिनियरनी त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळं उत्तर दिलं. विचारणाऱ्याला असं वाटलं की ते म्हणतील की आम्ही विहीर बांधतो आहोत, परंतु इंजिनियरनं त्यांना थोडंसं वेगळं उत्तर दिलं आणि त्यानं सांगितलं की आम्हाला कळलेलं आहे की जमिनीमध्ये या ठिकाणी पाणी आहे आणि त्या पाण्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्या पाण्यावर असलेले जे थर आहेत, मातीचा थर, मुरमाचा थर आणि खडकाचा थर आम्हाला काढायचा आहे आणि हे सगळे काढल्यानंतर आम्ही पाण्यापर्यंत पोहोचणार आहोत. आणि हे विलक्षण उत्तर ऐकल्यानंतर ते ऐकणाऱ्यांनाही अतिशय विलक्षण वाटलं आणि त्यांनी विचार केला. आणि ख्रिश्चन असल्यामुळे पवित्र आत्मा माझ्या ठायी आहे ही संकल्पना त्यांना कळली. पवित्र आत्मा आमच्या ठायी आहे. जसे पृथ्वीच्या पोटामध्ये पाणी आहे त्या ठिकाणी आहे, परंतु पाण्याच्या वर थर आहेत आणि म्हणून ते दिसत नाही. पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, परंतु त्याचं कार्य जर दिसत नसेल तर निश्चित समजायला पाहिजे की पवित्र आत्म्यावर काही थर साठलेले आहेत. ते थर आहेत आमचा अहंकार, जो पवित्र आत्म्याला खाली दडपून टाकतो. आमचा गर्व, अभिमान, आमची प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टींमुळे पवित्र आत्म्याचं कार्य आम्हामधून दिसत नाही. या विशिष्ट दिवसामध्ये आम्हाला पवित्र आत्म्याला मोकळे करायचं आहे. आमच्या जीवनात असणारे सर्व प्रकारचे थर, गर्व, अहंकार, लोभ, त्याचप्रमाणे भेदभाव, द्वेष, मत्सर, कलह, ही सगळी थरं आम्हाला काढायची आहेत. आणि प्रेषितांना प्राप्त झालेलं जे वरदान, जे त्यांच्या सेवेतून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, ते वरदान आम्हाला पुन्हा एक वार उजागर करायचं आहे. आणि त्या वरदानाचा उपयोग आम्हाला येशूचं कार्य पूर्ण करण्यासाठी करायचं आहे. येशूची इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचं आहे. आणि येशूची इच्छा हीच आहे की कुणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोचावे. कुणाचाही नाश होऊ नये हीच त्याची इच्छा आहे, परंतु सर्वांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोचावे. आणि त्याच्यासाठी तुम्ही आणि मी आमच्या विभागासाठी, आमच्या परिसरासाठी माध्यम आहोत, आमच्या देशासाठी माध्यम आहोत. येशूची संकल्पना पूर्ण करण्यासाठी त्या वरदानाला पुन्हा एक वार आमच्यामध्ये वाहतं करायचं आहे आणि येशूचं कार्य पूर्ण करायचं आहे. देवबाप हे कार्य पूर्ण करण्यास तुम्हाला आणि मला शक्ती आणि सामर्थ्य देव.
त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. प्रार्थना करूया. कृपाळू परमेश्वर दे बापा, मनापासून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. पुन्हा एक वार जे वरदान अखिल मानवजातीसाठी तू दिलेलं आहेस, त्या वरदानाचा उपयोग आम्हाला करायचा आहे याची जाणीव तू आम्हाला करून दिलेली आहे. अनेकांना आम्हाला सत्याच्या परिपूर्ण दानापर्यंत पोचवायचं आहे. कुणाचाही नाश होऊ नये ही तुझी इच्छा आहे आणि ते कार्य आम्हाला करायचं आहे. ही जाणीव पुन्हा एक वार तू या प्रभुवारी आम्हाला करून दिलीस. तुझे आभार मानतो. त्याप्रमाणे आचरण करण्यास आम्हा सर्वांचं सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. आपण अवश्य घरी आहोत, परंतु देवाचं ते देवाला देणं आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून घरी असतानाच यावेळेस आपण आपलं दान आदरानं सद्भयानं परमेश्वराला सादर करणार आहोत. आणि देवाचं ते देवाला देत असताना आपण गीत गाणार आहोत. आणि उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 508, उपासना संगीत गीत क्रमांक 508 याचं ध्रुपद पहिलं कडवं आणि शेवटलं कडवं आपण सर्वजण मिळून गाऊ आणि देवाचं ते देवाला देऊया. अर्पितो प्रभुला सर्वच काही, अर्पितो प्रभुला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. संसार माझा समजून गमतो, निशिदिनी खटपट त्याची मी करीतो. तुझा मी आता जाणून नमितो, तुझा मी आता जाणून नमितो. ख्रिस्ता दयेने दीनास पाही, अर्पितो प्रभुला सर्वच काही, अर्पितो प्रभुला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. तनु ही जिजावी तुझ्याची पायी, मन हे लावी तुझ्याची ठाई. धन हे खर्ची तुझ्याची कारी, धन हे खर्ची तुझ्याची कारी. सर्वस्व माझे तुलाच वाही. अर्पितो प्रभुला सर्वच काही, अर्पितो प्रभुला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. प्रार्थना करूया. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, आम्ही तुझे आहोत. आमच्या जवळ जे काही आहे ते तुझं आहे, तुझ्या कृपेनं प्राप्त झालेलं आहे. तुझ्या कृपेनं प्राप्त झालेल्यामधून तुझ्या भक्तगणांनी या आजच्या विशेष दिनी तुझ्या कार्यासाठी जे काही दिलेलं आहे त्याचा तू स्वीकार कर. एका हाताने त्यांनी दिलेला आहे, अनेक हातानं तू त्यांना दे. आणि प्रेमळ पित्या, त्यांच्या या दानाचा उपयोग योग्य कार्यासाठी होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. मध्यस्थी यावेळेस आपण करूया. प्रार्थना करू. हे कृपाळू प्रभू, अखिल विश्वासाठी आम्ही मध्यस्थी करावी असं तुझ्या प्रेषितांद्वारे तू आम्हाला शिकवलेलं आहेस. आम्ही मध्यस्थी करतो, आमची प्रार्थना ऐक. अखिल विश्वासाठी आम्ही मध्यस्थी करतो. कोरोनाच्या या
महाभयानक संकटामधून जात असताना प्रभू या करोनाच्या प्रकोपापासून सर्वांना तू मुक्त कर. लवकरात लवकर करोनाचं ही संकट आणि या संकटापासून विश्वाला, आमच्या भारत देशाला, आमच्या महाराष्ट्राला, आमच्या औरंगाबाद शहराला, आमच्या सर्व परिसराला मुक्त कर. आणि कृपाळू परमेश्वर दे बापा, तुझं सामर्थ्य सर्वांकरता तू प्रगट कर. जे उपचार घेत आहेत, जे बाधित आहेत, त्या सर्व रुग्णांसाठी प्रार्थना करतो. कृपाळू परमेश्वर दे बापा, तुझं आरोग्य दे. आम्ही प्रार्थना करतो या विशिष्ट काळांमधून सर्व तुझ्या लोकांच्यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे सर्व राजकीय यंत्रणा, सर्व वैद्यकीय यंत्रणा, सर्व पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, या सर्वांवर तुझा अनुग्रह आणि कृपा दे. कृपाळू परमेश्वर दे बापा, या कोरोनाचा सामना करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सामर्थ्य तू आमच्या महाराष्ट्राला, आमच्या भारत देशाला, आमच्या शहरांना पुरव. आणि प्रेमळ पित्या, तुझ्या कृपेनं या प्रकोपापासून प्रत्येक शहर वाचवलं जाऊ दे. कृपाळू जिवंत दे बापा, आमच्या पापामुळे तू आम्हाला शासन करू नको. आमच्या पापांची क्षमा कर आणि या मोठ्या महामारीपासून आम्हा सर्वांना मुक्त कर, ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधाची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची सहभागिता तुम्हा सर्वांसह आता आणि सदा सर्व काळ युगान युग सो. आमेन. सर्वांना सलाम. घरातच राहा, सुरक्षित राहा, शास्त्र वाचन करा, प्रार्थना करा आणि आपल्याबरोबर आपल्या परिवाराचीही काळजी घ्या.